वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तैसा पंढरनाथ मोहे वरसला, नाम्या ते पाजिला प्रेमपाना. भगवंतांनी नामदेवाला प्रेमपाना पाजला, नामदेवाला संतुष्ट केलं. आणि बैठकीच्या खोलीत बसलेले ब्राह्मण, त्यांची चर्चा रंगात आली होती. काय सुंदर श्रीखंड होतं, पुऱ्या किती सुंदर होत्या. भात तर बोलूच नका, दिल्ली राईस होता का बिल्ली राईस होता, कोटला खायला फरक काय, असा सुंदर चर्चा चालली होती. आतमध्ये लक्षच नाही. आणि एका ब्राह्मणाचं आतमध्ये लक्ष गेलं तर भलतंच दिसलं. भगवान परमात्मा नामदेवाच्या मुखामध्ये कवळ घालतात. अरे बापरे, तो हादरलाच. त्याने शेजाऱ्याला चिमटा काढला, शांभट ते पहा, ते पहा. आईसी ते जेवणी ब्रह्मरसाची धनी, पुरविले आईनी नाम्याचे उच्चिष्ट स्वीकारले देवे, कौतुकागवे पाती द्विज. मग मात्र व्हायला चांगले, अरे बापरे, एक क्या बात है. नामा इतका लाडका म्हणजे किती लाडका. मांडीवर जीव घेऊन जेवण्या इतका लाडका आहे का? नामा इतका लाडका कसा झाला? यानं खुशाल नामदेवांना चालतोय. आणि नुसतं नव्हे, नामदेवांना चालतोय आणि नामदेवाचा उच्चिष्ट खातोय. नेमकं काय का? मग हाच शिंपी समाजातला आहे. हा कोणी नामदेवाचा रिलेटिव्ह आहे काय? आणि तो जर नामदेवाचा रिलेटिव्ह असला तर आपण खाल्लेल्याचं काय करायचं? मोठा प्रश्न पडला ब्राह्मणांना. पोटामध्ये गेलेलं अन्न असं त्या गाण्याचं असं थोडंसं उचंबळा व्हायला लागलं, काहीतरी वेगळं व्हायला लागलं. एवढं चांगलं श्रीखंड पण पचायचं बंद झालं. एवढ्या चांगल्या पोऱ्या पण त्या पोटामध्ये कुरकुर करू लागल्या. लक्षात ठेवायचं, एवढं चांगलं साजूक तूप होतं पण त्या तुपानं पोटामध्ये तक्रार सुरू केली. म्हणती आमायेने कैसी केली, मग बुडविले सर्व क्रियाकर्म. हे सगळं बुडवलं ना. अरे नामाचं उष्ट खातो आणि कसं काही, हे अवघडच आहे. सगळे ब्राह्मण वैतागले. बरं, नेनवे हा कोण दिसे सुलक्षण. दिसताना तर सुलक्षणी ब्राह्मण दिसतोय म्हणले. अगदी काल आम्हाला वाटलं नाही ब्राह्मण नसेल म्हणून. चांगला व्यवस्थित ब्राह्मण आहे. लक्षात आहे. बऱ्याच गावामध्ये मी गेलो तर माझ्याबद्दल लोकांचे फार गैरसमज आहेत. मी जरा ब्राह्मणासारखा दिसतो ना थोडंसं. बऱ्याच गावात, एका गावात मी गेलो, लोक म्हणले, तात्या तुम्हाला आमचं चालतं का? तुमचं तुम्ही करून खाणार. आता म्हणले चांगले तावडीत सापडलेत बरं, प्रश्नच नाही. म्हणलं माझं मी करून खाणार. हां द्या. म्हणलं पाणी नाही, म्हणलं माझं मी पाणी काढणार. तुमचं पाणी चालत नाही आपल्याबरोबर. काय ना, असं त्यांना हवा तंग करून टाकली त्यांची. तेवढ्यात ज्याला मी फोन केला होता तो म्हण, तात्या जेवण तयार आहे का? चला म्हणलं. आता ही माणसं वैतागली. ते म्हणले कसं काय? कसं नाही, त्यांना मी जेवायचं कबूल केलं होतं. आणि मग आम्हाला कसं काय? म्हणलं आता तुम्हीच मला बामन केलं, मी नको कशाला म्हणून प्रश्न. मी म्हणलं बामन नवं, लक्षात ठेवा. जाऊ द्या हो. चांगला ब्राह्मणासारखा दिसत होता काल. काय शेंडी बिंडी किती लांब, गोरा गोमटा, गळ्यामध्ये जानवं. आणि फसलो की आपण. ने नवे हा कोण दिसे सुलक्षण, नवे क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र. हा नेमका कोण आहे? कोण? चौवर्णा वेगळे दिसे याची लीला. विस्मृती सकळा पडली कशी? अव्यानं सगळ्यांना विस्मृती पाडली ना. असं कुठं असतं काय? हा कहर झाला. कहर म्हणजे काय? आपण जेवलो ना, आता जेवल्यानंतर शांत पण उशिरा सुचलेलं त्याला काय करता? आता अवघड आहे ना. नेनता धमाच्यांना खादले की जेवमना, ज्ञानोबाराय सांगतात. बरं, असं आहे. महाभारतामध्ये असा प्रसंग आहे बरं का. अत्यंत दुष्काळ पडला, खायला काही मिळालं नाही, अजिबात काही सुद्धा मिळालं नाही. तर त्यावेळेला विश्वामित्र एका चांडाळाच्या घरात जाऊन त्या चांडाळानं मारलेल्या कुत्र्याची तंगडी खायला मागत होते. असं वर्णन महाभारतात आहे बरं का. आणि तो चांडाळ विश्वामित्रांना सांगत होता की महाराज, तुम्ही ब्राह्मणात तुम्ही अभक्ष भक्षण कसं करता? ते मारले, बाबा आपत्कालामध्ये प्राण राखणं हा खरा आपत्काल आहे. आत्ता आपत्काल आहे, मला भूक लागलेली आहे, माझा प्राण जातोय. आता चांडाळ काय आणि तू काय, श्वान काय, काय संबंध नाही. खूप चांगला संवाद आहे, पण तिथं पहा, चांगला संवाद आहे तो.
तो चांडाळ वारंवार विश्वामित्र मला प्राण वाचवला पाहिजे असा मोठा प्रसंग आला. तेवढ्यामध्ये काय झालं कोणाला ठाऊक, अतिशय पाऊस पडला, अतिशय मोठा पाऊस पडला. पाऊस पडल्याबरोबर विश्वामित्रांनी ओंजळ भरून 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 पाणी प्याले आणि मग त्याला म्हणले, गड्या आता तुझ्या घरातलं मला काय नको, आता माझा प्राण वाचलाय, आता हरकत नाही. प्राण जाण्याचा प्रसंग आला लक्षात ठेवा, तरच त्या ठिकाणी आपला असलेला धर्म सोडावा असा नियम आहे. प्राण जाण्याचा प्रसंग एरवी नाही. असो, मला सांगायचं कारण असं आहे, काय समजत नाही आता काय, आपण अन्न तर सेवन केलेलं आहे. निर्धारे नाम्याचा होय मायबापू. आम्हाला तर वाटतं ह्या नामदेवचा मायबापच असला पाहिजे. मायबाप याचा अर्थ जवळचा कोणी ती नामदेवरायांचा सांभाळ करणारा. सोडविला संकल्प याचे करी, त्याच्याशिवाय का संकल्प सोडला बरं. आशीर्वाद श्री घातल्या मंत्राक्षता, बरं काया वाचा म्हणे लोभ याचेवरी, घातल्या श्री मंत्राक्षरा. अवघडच आहे. काय जर म्हणले आता असं करा, काय जर अहो माझा सल्ला ऐका. काय म्हणलं सल्ला काय, म्हणले सल्ला एकच आहे. सल्ला कोणता आहे, सल्ला असा आहे, आपण जेवलोय हे कोणाला सांगू नका. किती सोपं आहे. आपण जेवलोय ना, असू दे ना, आपल्यालाच माहीत आहे ना, दुसरं कोण नाही ना. त्यांनी सांगितलं, आता आपले आपण गौप्य करा, लौकिकी मात प्रकट करा झनी, न बोलावे कोणी कोणापाशी. आपण रावळात गेलो आणि नामदेवरायांचा स्वयंपाक खाल्ला असं कोणाला सांगू नका. दुसरे म्हणले, काय कल्पना करता या, हे कसं शक्य आहे. अहो आम्ही नाही तुम्ही कोणी तर सांगतीलच ना. बरं कोणीच नाही सांगणार, नाम्या सांगेल ना, तो काय गप्प बसेल का, आणि मग जाहीर होईल ना सगळं. मग दुसरा पर्याय काढला, म्हणले आता असं करा, एक म्हणते आता याशीच वाळावे. यानं आपल्याला भ्रष्ट केलंय ना, यालाच वाईट टाका, आपले टाळावे लोकनिंदे. आपली यानं आम्हाला बाटवलं म्हणून यालाच प्रायश्चित्त देऊया, असा दुसरा चांगला तोडगा काढला. आमच्याकडली घडलेली गोष्ट सांगतो बुवा तुम्हाला. आमच्याकडं स्वप्न नावाचं गाव आहे, आप्पाबा स्वप्नेकरांचं गाव, स्वप्ने नावाचं गाव. तर त्या गावामध्ये पाटलांच्या भावकीला सुतक आलेलं. पूर्वी सुतक असायचं, लोक पाळत होते. आताचा विषय सोडून द्या चला, आता सुतक नाही. तिसऱ्या दिवस पाळायचं सुतक कोण पाळायचं रिकामा, कोणाला प्रश्नच नाही. म्हणतात तिसऱ्या दिवशी धावा करून रिकामा व्हा. आम्ही त्यांना म्हणलं तिसरा दिवस तर कशाला, जिथं अग्नी दिलाय तिथंच खाऊन रिकामा व्हा, कशाला आणखी वेळ घालायचा. तुम्हाला वेळ वाचवायचा आहे ना, एका बाजूला अग्नी द्या आणि दुसऱ्या बाजूला खा ना आणि जा घरी. आणखीन वेळ कमी असला तर मरणाच्या अगोदरच उरकून रिकामा, काय बिघडते लक्षात ठेव. कशाला तेवढा तर वेळ घालवत आहे. ते भावकीला पूर्वी भावकीला सुतक असायचं आणि ते सुतक पाळलं जायचं. सुतक पडलं की भावकीमध्ये कोणी हाजामत दाढी करायची नाही, असा पूर्वीचा काळ होता. तर पाटलाच्या भावकीला सुतक पडलं होतं आणि सुतक पडल्यामुळे दाढी करायची नाही. पण गंमत काय झाली, शेजारी तांबव नावाचं गाव आहे, त्याची यात्रा होती आणि ही पाटलाची पोरं पैलवानकी करणारी त्या यात्रेला चालली होती कुस्तीला. तर त्या पोराला कुस्तीला जायचं, दुसऱ्या गावात मिरवायला जायचं म्हणल्यानंतर बिना दाढीचं कसं काय हो, योग्य दिसते का ते. बरं तरुण पोरांनी दाढी केलीच पाहिजे, प्रश्नच नाही. बरं तरुण पोरांनी दाढी केली पाहिजे, नुसती नाही, गुळगुळीत केली पाहिजे. गुळगुळीत नाही, क्रीम दाढी केली पाहिजे, नुसतं लक्षात ठेवा. कारण दुसऱ्यावर छाप पाडण्याचं ते वय असतं. आमच्यासारख्या म्हाताऱ्याचं काय कशाला नादा लागताय, कोणाला जाऊ द्या, का प्रश्नच नाही. म्हणण्याचा उद्देश असा आहे, ही सगळी पोरं गेली त्या नाव्याकडं. ले दाढ्या कर. तो म्हणला, दादा तुमच्या भाऊकीला सुतक आहे की, तुला काय घेणं आहे, सुतक तुला, तो आमच्या दाढ्या कर. आता त्याचा नाही, पाटलाची पोरं दम देणारी मारलं बी असते त्याने, त्यांना हक्क असतो मारण्याचा. त्यानं बिचाऱ्यानं सगळ्यांच्या दाढ्या केल्या, 4 पोरांच्या 4-5 पोरं गेली यात्रेला. आता दाढी केलेली कुठं दडते का सांगा, दाढी कसं. दुसऱ्या दिवशी गावात यांच्या गुळगुळीत गाल बघितल्यावर, अरे दाढी कशी केली, तुमच्यावर सुतक होतं ना. पूर्वी गावाचा एकोप असायचा, लगेच गावामध्ये मागणी झाली की सुतक असताना पाटलाच्या मुलांनी दाढ्या कशा केल्या, घ्या पंचायत. चावडीमध्ये पंचायत भरली आणि जोरात भरली. पाटलाला कळायला आल्या का आपल्या पोराने घोटाळा केला, आता काय केला नाही. पण पाटीलच ते ऐकले तर पाटील कसले, बघू म्हणले. तिथे गेलो बघू,
बघ काय होत ते, काय काय म्हणतात ती तर बघू चल. सगळी पाटलं गेली, पोरं गेली आणि विचारलं. आता ती फिर्याद असायची पूर्वी, चावडीवर सगळा निकाल लागत होता. तो आता विषय वाढवत नाही मी. गावातली भांडणं गावातच मिटत होती. ती 3-3 पिढ्या चालत होती त्यावेळेला. चावडीवर गेले, लोकांची सभा भरली. त्या सभेमध्ये विचारलं, बोला काय फिर्याद आहे. फिर्यादवाल्यानं सांगितलं, पाटलांच्या भावकीवर सुतक आहे का नाही. आहे. सुतक असताना दाड्या करतात का. करत नाहीत. पाटलाच्या पोरांनी केल्यात, समोर पोरं बसल्यात बघा, दाड्या केल्यात. याचं उत्तर द्या, याचं उत्तर पाटलांनी द्या. आता पाटीलच सत्तेवर ना, आता काय अवघड, पाटील अवघडच आहे, लक्षात ठेवा. सगळ्यांचं ऐकलं आणि मुख्य पाटील म्हणला, झालं का तुमचं. झालं, ठीक आहे. पोरानो दाड्या कुठे केल्या. ते म्हणले दाड्या तो आपला बबनराव त्याच्याकडे केल्या, बबनरावला घेऊन या. चपराशी गेला, बबनरावला घेऊन आला. तो तिथं बसला. पाटलांनी विचारलं, आमच्या भावकीवर सुतक आहे, तुला माहीत आहे का नाही. म्हणजे माहीत आहे. मग आमच्या भावकीवर सुतक असताना तू दाडे केले कशी तेवढं सांग. तो म्हणला पोराने सांगितलं. अरे पोरच ती, त्यांना काय कळतंय सांग, लक्षात ठेवायचं. पोरं सोरं ती तशीच वागणार. तू लेका चांगला पोक्त गडी होतास आणि पोक्त गडी असून तू दाड्या केल्या. त्याने सांगितलं काय नाही, आमच्या भावकीवर सुतक असताना यानं दाड्या केल्या, काय दंड असतो तो त्यालाच करून टाका. विषयाचा प्रश्न तसा या चोराच्या नव्हे, ब्राह्मणांच्या उलट्या बॉम्ब आहेत, लक्षात ठेवा. ते म्हणतात यासीच वाळावे आपले टाळावे लोकनिंद. परत त्याच्यात त्यांनी पर्याय काढला. कोणता पर्याय काढला. ते बोले अज्ञानाशी दोष नाही प्रत्यवाय, शास्त्रीय उपाय सिद्ध असेल. एखादी गोष्ट न कळता कोणी मोडेल त्यात असं होऊ शकतं. आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही अज्ञानानं खाल्लं, हे माहीत होतं, प्रश्नच नाही. हे सगळं शास्त्रीय उपाय सिद्ध असेल. आत्मशुद्धी लागी करा विचाराना. आपल्या शुद्धी विचार करा. मंत्र स्नाना त्रिपदा जप, गायत्री मंत्राचा जप करा आणि आपल्या चुकीतून आपण बाजूला जाऊया. सगळे ब्राह्मण उठले आणि चालायला लागले रागारागानं. म्हणून सत्वर चाली लागवे, प्रार्थना देवे बोलविले. देवाने हात जोडले आणि देवाने विचारलं, काय शंका आहे तुमच्या मनी. हे कृपा करून सांगेन. मनाचे मवाळ तुम्ही ब्रह्मबीज, गौप्य नाही गुज करू काही. तुम्ही मनाचे मवाळ आहात, बरं माझ्या कशी काय लपवू नका. मी तुम्हाचा अकळा सकळांचा असेन कृपा पात्र, सांगा जीवीचे अर्थ करीन पूर्ण. मी सगळ्यांचा कृपापात्र असेल ना तर सांगा मला, तुमचं काय माझं चुकलंय सांगा. ब्राह्मण बोलायला तयार नाहीत. मग भगवंतांनी मग संपूर्ण सदक्षिणा सहित तुळशीदळ दक्षिणा काढली. त्याच्यावर तुळशीदळ ठेवलं. वरी त्या पुण्यजळ प्रोक्षोनिया, त्याच्यावर पाण्याचं सिंचन केलं. ती दक्षिणा ब्राह्मणांना दिली आणि मग सांगितलं, स्वामी अभी तो कुछ बोलो. तुम्हाला बोलण्यासाठी दक्षिणा दिलेले, बोला काहीतरी बोला. चरणावरी नामा घालोनी निर्वी म्हणे कृपा सोद्यावी आजवरी. आणि दक्षिणा मिळाल्यानंतर ब्राह्मणांच्या वाचा सुरू झाल्या. मग तावानं ब्राह्मण बोलू लागले, जातीचे हे शिंपे विश्वजाने याते. हे शिंपी जातीचं तुम्ही स्वतः याला जेवायला बसला, त्याचं उच्छिष्ट तुम्ही खाल्लत, उच्छिष्ट निजमुखी स्वीकारल्याचे उरले ते तुम्हाला कायचे क्रियाकर्म. तुम्हाला काय क्रियाकर्म उचलेला सांगा बरं. आता अवघडच आहे. नकळे हा निर्धार भ्रांती वाटे आम्हा. काय तुमचा नाम अंगभूत, काय नामा तुमचा अवयव संबंधी आहे काय. तुम्ही याचं उष्ट खाल्लंतच कसं. एक तर तुम्ही त्याचे रिलेटिव्ह असाल, नसेल तर तुम्ही त्याचे प्रेम, त्याचं उष्ट खाल्लं ना, तुम्ही त्याचं उष्ट खाऊन आम्हाला बाटवलंय. तुम्ही हा गुन्हा केला, लक्षात. विचारिता तुम्ही हा वेशधारी. आम्हाला तर कालपासून वाटलं तुम्ही चांगले कोणीतरी जातीवंत कुलवंत ब्राह्मणच दिसतात. आमचं काल चुकलं की तुम्हाला मी मुक्काम विचारला, व्यवसाय विचारला, नाव विचारलं, पण शाखा विचारली नाही. कोणत्या शाखेचे, ऋग्वेदी का यजुर्वेदी, देशस्थ का कोकणस्थ, हे काहीच विचारलं नाही. आमची चूक झाली. तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे. तुम्ही वेशधारी ब्राह्मण दिसता, आम्हाला लीला ओडंबरी दिसते. वर्णाश्रम धर्म नसती तुमच्या ठाई. तुमच्या ठिकाणी वर्णाश्रम धर्म दिसतच नाही.
निर्धारूची काही न कळे आम्हाला हे काही कळत नाही काय. आम्ही विश्वासलो वर वेशा तुमचा, आम्ही तुमच्या वरच्या वेशावर विश्वासलो परी भावांतरीचा न कळे काही. तुमचं मोठं अडचणच आहे लक्षात ठेवा. अहो शास्त्रामध्ये वंदे निंदे काय दिसलं पाहिजे का नाही. वंदे निंदे तुम्हाला दिसेची कोणी. तुम्हाला वंदे निंदे कोण दिसत नाही, दृष्टी तुझी पण न पडे तुमची. आता ऐका, वंदे निंदे तुम्हाला न दिसेची कोणी. व्यवहारामध्ये परमार्थामध्ये वंदे निंद दिसणं, दृष्टी द्वैत भावानं युक्त असणं हा परमार्थामध्ये दोष आहे. परमार्थामध्ये वंदे निंदे न दिसणं हा गुण आहे. दृष्टी अद्वैत रूपण हा परमार्थात गुण आहे लक्षात ठेवा. पण व्यवहारामध्ये तो अवगुण दाखवलेला आहे. दृष्टी तुझे पण न तू विश्व तुम्हाला दिसे सर्व नकळे माव ब्रह्मादिक. तुम्हाला सगळं जग आपल्यासारखं दिसायला लागलं काय. अवे तर ब्रह्मादिका नाही कळत नाही. आम्हाला काय कळालं नाही. आम्ही विश्वासलो वरवेशा तुमच्या परिभावांतर कळे काही. आपुले सहित देखोने आपण पापात पापून विचारावे. त्याने देवाला उपदेश करून सर्व भावे करुणी विधी ते पाळावे. विधीचं पालन केलं पाहिजे. आता हे उपदेश आहे. सर्व भावे करुणी विधी ते पाळावे. लक्षात ठेवा की आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते कर्म करावं. ज्ञानोबाराय सांगतात आचरावे विधी गौरवे शृंगारुणी. लक्षात ठेवा. जात लपवण्याचे काय कारण आहे. कारण काय सांगा लक्षात ठेवा. अभिमानानं सांगावं मी कोण आहे ते. जो जातीचा व्यवसाय आहे तो स्वाभिमानानं करावा ना, प्रश्नच नाही. बाबा सजन कसाई मांस विकत होते, तो त्यांच्या जातीचा व्यवसाय होता. चोकोबारे ढोरे ओढत होते, तो त्यांच्या जातीचा व्यवसाय होता. रोहिदास सांबार चामडी कमावत होते, तो त्यांच्या जाती व्यवसाय होता. त्याने तो व्यवसाय कधी सोडला नाही. त्या व्यवसायामध्ये त्यांनी न्यूनगंड कधी मानलं नाही. त्या व्यवसायाची खंत त्यांनी कधी मानली नाही. 1972ची गोष्ट आहे. 72 साली मी दुष्काळाच्या कामावर गेलो होतो. म्हणजे काम करण्यासाठी नव्हतो गेलो बाबा, आपलं बघण्यासाठी गेलो होतो. आमच्या ओळखीचे गृहस्थ होते, त्यांच्या गावी माझं कीर्तन होतं. कीर्तनाला गेलो होतो. तर ते दुष्काळात असल्यामुळं दुष्काळाच्या कामावर होते. ते सगळे गावच सगळं दुष्काळाच्या कामावर होतं. पाट्या बेट्या टाकण्यामध्ये. दुपारी 4ची वेळ मी सायकल घेऊन गेलेलो. गेल्यानंतर तिथं म्हणले तात्या बरं झालं या लावा जरा पाटील हात. त्यामुळे दुष्काळ कामामध्ये 2-4 पाट्या टाकल्यात. त्यावेळेला फोटो काढणारा कोणी नव्हता त्यावेळेला, नाहीतर मी तो फोटो संग्रहित ठेवला असता मी लगेच. मला सांगायचं कारण काय, त्या दुष्काळ कामावरची एक गोष्ट आहे. काय आहे, त्याचा जो मुकदम होता ना, तो मुकदमाचा चेहरा रंजीस असायचा, नाराज असायचा तो. आणि बिगारी एक तरुण पोरग 22 वर्षाचं, ते एक दिवशी म्हणलं त्या मुकादमाला, मुकादम तुम्ही नाराज का दिसता सारखे हो. तो म्हणला तुला सांगून काय फायदा आहे. म्हणलं का. बाबा म्हणला मी ग्रॅज्युएट आहे, मी BA झालेला मनुष्य आहे आणि मला मुकदम व्हावं लागलं हेच मला वाईट वाटते. तो पोरगा मोठ्यानं हसला. म्हणलं का रे. म्हणले मुकदम तुम्ही ग्रॅज्युएट BA आहे ना. तो म्हणला मी PhD केलेलं आहे. PhD केलेला मनुष्य पाट्या घडलेलं सांगतोय, पाट्या टाकतो. तर BA झालेल्या मुकदमाला आपल्या कामाची खंत असण्याची काय कारण सांगलं. आपण लक्षात ठेवा. आमचा आग्रह आहे, दुराग्रह म्हणा चला, आमचा आग्रह आहे, दुराग्रह आहे. कोणता. परमार्थामध्ये निष्क्रिय होऊ नका, निष्काम व्हा. परमार्थ निष्क्रियतेसाठी नाही, निष्कामतेसाठी. आपण ते का भगवान श्रीकृष्ण गीतेसारखं तत्वज्ञान सांगत असताना सुद्धा युद्धाच्या मधल्या सुट्टीमध्ये अर्जुनाच्या रथाची घोडी धुत होते. माहित आहे ना आपल्याला. काडी धर्माघरी उच्चिष्ट ते धर्मराजाच्या यज्ञामध्ये पत्रावळ्या उचलत होते. माहित आहे ना आपल्याला. कोणत्याही कामाची खंत बाळगू नका. या देशाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वतःची चप्पल तुटली तर त्याला स्वतःच्या हातानं खिळे ठोकत होता. आपण लक्षात घ्या. स्वतःच्या हाताने. एकदा बापूजी चप्पल दुरुस्त करत होते
आणि कोणीतरी एक महत्त्वाची व्यक्ती त्यांना भेटायसाठी आली होती. ते बापूजींचा जो बापूजी कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती तुम्हाला भेटायला आलेले आहे. ते म्हणले मी चप्पल शिवतोय, त्यांना सांग अजून 10 मिनटं येणं होत नाही. तो वैतागला. म्हणलं बापूजी त्या व्यक्तीच्या भेटीपेक्षा चप्पल महत्त्वाची आहे का? ते म्हणले हे माझं नित्यकर्म आहे आणि त्या व्यक्तीपेक्षा हे माझं महत्त्वाचं मानतो. 1969 साली मी 10वीला होतो आणि 1969 साली महात्मा गांधींची जन्मशताब्दी होती ना, तर त्या जन्मशताब्दीनिमित्त 10वीला आम्हाला महात्मा गांधींचं स्वतंत्र पुस्तक होतं इंग्लिशमध्ये. स्वतंत्र महात्माजींचं चरित्र म्हणून स्वतंत्र पुस्तक होतं आणि त्याची स्वतंत्र मार्क ठेवली होती त्यावेळेला 10वीला. तर त्या पुस्तकाचा परिणाम माझ्या जीवनावर एवढा झाला की 1969 पासून त्याच्यानंतर मी कपडे कुणाला धुवायला दिले. 69 पासून आपले कपडे आपले धुवायला सुरुवात केली. बस मला एवढंच सांगायचं आहे, निष्क्रिय बनू नका, निष्काम बना. कोणतंही काम वाईट नाही, कोणतंही लक्षात ठेवा. कोणतं का काम असे ना, जितक्या आदरानं प्रवचन करावं तितक्याच आदरानं संडास साफ करावं, तितक्याच आदरानं. त्यामध्ये कोणतीही खंत बाळगू नये असं भगवान श्रीकृष्ण शिकवतात. भगवान श्रीकृष्ण चोख्या मळ्यासंगे ढोरेवडी ढोरे वडतात तर लक्षात ठेवा. पण इथं म्हटलेलं आहे सर्व भावे करुणी विधी ते पाळावे, सत्य सांभाळावे वेदवचन, वर्णाश्रम परत्वे बोलिले जे धर्म ते कर्म आचरावे. वर्णाश्रमानं जे आपल्याला कर्म दिलेले आहेत ना, ती कर्म आपण आचरण करण्यामध्ये सूज्ञपणा असतो. ब्राह्मणांनी निकाल दिला, तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. भगवंताने पहिल्यांदा खडा टाकून पाहिला. बघूया म्हणले, जरा ब्राह्मणांची परीक्षा बघूया. त्यांनी ब्राह्मणाला उत्तर दिलं, मंडळी तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी बाटलेलो आहे, ठीक आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी अधर्म केला आहे, हे ठीक आहे. पण भगवंतानी ब्राह्मणांना असा प्रश्न विचारला की ब्राह्मण मंडळी तुम्ही मला बाटलं असं म्हणताय ना, नामया ते आम्ही जेविले सांगाते, हा दोष आम्हा ते ठेवा जणी. तुमच्यावर हा दोष तुम्ही आमच्यावर हा दोष ठेवू नका. नामया ते आम्ही जेविले सांगाते, हा दोष आम्हा ते ठेवा जणी. काय पुढे बुवा, सर्वत्र चालक एकची चैतन्य, वंद्य निंदे कोण स्वामी. भगवान परमात्म्याने वेदांतच बाहेर काढला. सर्व ठिकाणी एकच चैतन्य आहे. मृत्यो समृत्यू मापनोती, य नाने पश्यती. यांची नामे या नाने. अनारिसे वर्तने वेशिसाने आनहाती, ऐसे जे कोणी किरीटी. भेद सुसेन जन्माच्या कोटी नलासी निघो. भगवान म्हणले, याने विचारलं होतं वंद्य निंदे तुम्हाला न दिसेची कोणी. तर भगवान परमात्मा सांगतात वंद्य निंद न दिसणं हाच तर वेदांत आहे. भगवान परमात्मा सांगतात आमच्यावर हा दोष ठेवू नका. सगळ्या ठिकाणी एकच चालक चैतन्य आहे. मग त्या ठिकाणी भेद कसा निर्माण होईल. भगवंतानी त्यांना विचारला प्रश्न, तुम्ही वेद वक्ते. भगवंतांनी त्यांना विचारलं की तुम्ही नामदेवराय असं म्हणता ना, तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, नेमकं नामदेवराय तुम्ही कुणाला म्हणता सांगता का मला. नामा ऐसे नाम कौनी अवयवा, सांगा तुम्ही देवासाच करुणी. नामदेवराय कुणाला म्हणा सांगता का. तेजी की जीवनी, गगनी की पवनी की दोष धरणी माझी होता. भगवान परमात्म्याने पंचमहाभूत घेतली. अरे नामदेवराय म्हणजे एक पंचभौतिक शरीर आहे. या पंचभौतिक शरीरामध्ये कोणत्या नेमक्या महाभूतामध्ये दोष होता तेवढं सांगा. बर, नामदेवरायच्या शरीरामध्ये तो दोष आहे हे तुम्हाला कसं कळालं रे. तो तुम्हासी गोचरू झाला कोणी दृष्टी. बरं, तुम्हाला हा दोष कसा कळाला एवढं मला सांगा. असं भगवंतांनी पहिल्यांदा त्यांनाच फरावर घेतलं. आणि मग भगवान म्हणले, जे वेळी संकल्प सोडिला पयेने, नाम्याच्या हातनं मी संकल्प सोडला त्यावेळेला आपोषण कशी घेतली, तेव्हा ताटावरून का उठला नाहीत. त्यावेळी नाही केली विचारणा.
अधिकार अन्न आहे की नाही? निस्संदेह भोजन केले आधी तुम्ही तर पुष्कळ भोजन चांगलं व्यवस्थित केलं, यथेच्छ. उरले शेष आम्ही स्वीकारले, तुमचं राहिलेलं आम्ही खाल्लं. आणि आता तुम्हीच म्हणता प्रायश्चित्त. यासी विधियुक्त कोण प्रायश्चित्त? सागांगोत ग्रंथ सात करुणी भगवान परमात्मा म्हणले, ब्राह्मण हो, मी तुम्हाला परत परत सांगतोय, मद निरालंबासी तुम्ही करोणी अवलंबन, निष्कामासी पूर्ण केले काम. मला तुम्ही निरालंबाला अवलंब केलं, निष्कामाला सकाम केलं, हे तुम्हाला मी आत्ता सुद्धा बोलतोय. पण तुमचं दुर्दैव असं आहे, हे माझे बोलणे तुम्ही ऐकवणी सकळी की परी अजूनही ओळखीनं धरा माझी. अजून तुम्हाला माझी ओळख लागू नये. काय दुर्दैव तुमचं, लक्षात ठेवा. कठीण गोष्ट आहे. बरं असू द्या, चला जाऊ द्या. तुमचं काय म्हणणं? प्रायश्चित्त घेतो, प्रायश्चित्त घेतो. भगवान परमात्मा सांगतात, ऐका, तुमच्या म्हणण्याप्रमाणे प्रायश्चित्त घेतो. आमचं जीवन आहे हरदासाचे रज आणि तुमचे चरण तीर्थ, तेनेची पवित्र एरू तुमचा भाव तोची फळला तुम्हा नामा तर्यामा निष्कलंक. भगवान परमात्म्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे की परमार्थ करत असताना कोणाच्या ठिकाणी द्वैतभाव असतो, कोणाच्या ठिकाणी विटाळ असतो, हे सांगताना भगवान परमात्मा त्यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. तपतीर्थदान नित्यक्रमक्रिया एक भूतदय असे जे ते पुढचा अभंग आहे. भगवंतांनी ते सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर भगवान सांगतात, तुम्हाला खरं सांगू, हे पंढरपूर आहे ना, हे पंढरपूर म्हणजे प्रेमाचं भांडार आहे. आता इथं पंढरपूरचं वर्णन आहे म्हणून हा अभंग तुम्हाला मी सांगतो. महामुक्ती क्षेत्र तीर्थाची तारक. हे पंढरपूर म्हणजे महामुक्तीचं क्षेत्र आहे, तीर्थाला तारक आहे. उपमेसी अनिक नाही दुजे, ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार. नामे निर्जंतर गर्जे तसे, एवढे तीर्थ जवळे असता पै समर्थ. कोण भाग्यात दैन्य बाकी. एवढं मोठं चांगलं तीर्थ माझ्याजवळ असताना आणखीन प्रायश्चित्तासाठी कोण दुसरीकडे जायला बुवा. इथं काय जीवनमुक्त ज्ञानी जेते पुंडलिक मुनी, बैसलासे ध्यानी परलक्षी. योग यांचे निधी हृदयाचे निज ध्यान निटके, ते दयाचे पैसुके ओढावले. योग यांच्या हृदयाचं ध्यान ज्या पुंडलिकरांच्या सुखानं वेडावलेलं आहे तेच बोलत होतं. विशेष म्हणजे दुसरा तो स्वतःच बोलत होता. पुण्य पावन भीमा दक्षिण वाहिनी. इथं दक्षिण वाहिनी भीमा नदी आहे. अमृत संजीवनी पुण्यराशी, ती अमृताची संजीवनी आहे. चंद्रभागामध्ये आनंदरस कुपिका प्रत्यक्ष चंद्रभागा. दर्शनेन योगा गर्भवासा. नुसतं चंद्रभागेच्या दर्शनामध्येच गर्भवासाची निवृत्ती आहे. इतकं चांगलं आहे. या पंढरपूरच्या चंद्रभागेचं महत्त्व तुम्हाला सांगायचं म्हटलं तर, मंदाकिनी स्वर्गामध्येच लाजून राहिली, खाली आलीच नाही. केदारनाथ आहे, स्वर्गीय मंदाकिनी लाजून राहिली. भोगावतीला लज्जा निर्माण झाली, ती पाताळातच निघून गेली. पाताळी प्रवेशली भोगावती. आणि गंगा भागीरथी, भागीरथीने चंद्रभागेला पाहिलं तर भागीरथा थरथर थरथर अशी कापू लागली. कापण्याच्या नादात तिच्या 1000 चिंधड्या झाल्या. सहस्त्र भाग बेने होऊन भागरती, सागरा मिळती झाली वेगी. भक्तजन भाग्याची की सुखवैराग्याची, जे का आरोग्याची जन्मभूमी तेथे नाव. हरके निर्भर नामा संताचे संगती, गीती गाय कीर्ती विठोबाची. भगवान म्हणले, तुम्हाला खरं सांगतो, सकाम निष्काम वाचे म्हणे राम. एक तीर्थाचं महत्त्व सांगितलंय, दुसरं नामधारकाचं महत्त्व सांगितलेलं आहे. तो माझा परम म्हणून. सकाम म्हणू का निष्काम? इथं सकाम निष्काम म्हटलेलं आहे. परमार्थात तर निष्कामच, पण भगवान सांगतात सकाम सुद्धा. एक गोड अभंग आहे तुकोबारांचा, लय गोड अभंग आहे. खरं म्हणजे तुकोबार आहे आचरणाच्या बाबतीत अत्यंत कडक आहे. तर कोणाचंही चुकलेलं आचरण तुकोबाराला सण होत नाही, ते मान्य करत नाहीत. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना नाही मंजूर, पण तेही तुकोबार आहे. नामधारकाच्या बाबतीत एवढे सॉफ्ट झाले, ते म्हणले हो का दुराचारी वाचे नाम त्याचा दास बँक. काय वाटत दुराचारी का असेना, पण नामस्मरण करतोय ना, मी त्याचा दास. प्रश्न नाही. करी अनाचार. आता बरं आहे का सांगा, वाचा
अनाचार करतोय पण नामधारक आहे ना, करू दे चला. हो का बोलते पोळू शुच्यात्वा चांडाळ, मनवी हरीचा दास, तुका म्हणे धन्य त्यास. भगवान परमात्मा सांगतात, सकाम असेल निष्काम असेल तो माझा परम प्राणसंका. जीवा होऊन आवडता न करी जीवा परता, पूजी परमदेवता भावे त्यासी. हे माझी प्रसिद्धी जगी ब्रिदावळी, हरिदासाचे कुळी ओळंगे सदा. मला हरिदासाच्या कुळामध्ये राहणं, त्याला शरण जाणं हे मला आवडतं बा. माझा नामधारक आहे ना, तो नामधारक ज्या ठिकाणी जन्मोने ज्याचे कुळी एक हरिदास, धन्यताचा वंश फळ सदा. ज्याच्या कुळामध्ये एक जरी हरिदास निर्माण झाला तर तो वंश मला ललांब होत आहे. मी त्याला मात्याला वंदन करतो. काया वाचा नविसंबे मने नविसंबे त्यासी, ते माझ्या दैवासी दैव झाले. पुढे सांगतात भगवान, ब्राह्मण हो, नामधारकाचं ज्या ठिकाणी उष्ट पिडतं त्या ठिकाणी मी जातो. उभा रावणी पुढे जेली मुखे, मी ते मुखानं झेलतो. ते मज गोमटे सेविता सुख वाटे, म्हणून धाटे मोठे शरीर माझे. काय भगवान परमात्मा बोलतोय सांगा, की या संतांचं, या भक्तांचं, या नामधारकांचं उच्चिष्ट सेवन करून माझ्या अंगामध्ये ही पुष्टी आलेली आहे. बाळकिडेमध्ये प्रसंग आहे, भगवानामध्ये वनवा निर्माण झाला. भगवंताने मोठं तोंड करून तो गिळला आणि ते गिळत असताना गोपाळ भ्याले. त्यांनी डोळे झाकले आणि डोळे झाकून देवाकडे पाहत होते. बापरे, आगी गिळली, आग्नी गिळली. भगवान परमात्माने गोपाळांना सांगितले, गोपाळ हो, हात काढा बाजूला. वाचलो आपण, वाचलो. महाराष्ट्रात येणार होतं, ते तामिळनाडूमध्ये गेलं. वाचलो आपण. आज या माहिती राखेल देवे, देवाने आपल्याला वाचवलं. पूर्वपन्ने बळे वाचविले. आपण पुण्याने वाचलो बरं का. पूर्वपुण्य होते तुमच्या गाठ, तुम्ही पुण्यवान बरं का. तुम्ही आळंदी पंढरीच्या वाऱ्या केल्या, बिड्या वडत का होईना, तंबाखू खात का होईना. प्रश्न, ज्येष्ठ नागरिक नसताना एसटीचा पास घेऊन का होईना या. आमचं म्हणणं आहे तुम्हाला या. येताना सरकारला फसवा, पण या तर खरं. काय बिघडतंय, घरात जाऊन घरात बसून आगाऊपणा करण्यापेक्षा पंढरीत या. अहो आता अभंग घेऊन गेला ना, करी अनाचार, विषय संपला ना. म्हणजे काय परवानगी नाही तशी करायला ते असे. गोपाळ म्हणले, मार 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 बंडल, मार मार बंडल. काय मारता येईल, काय चाललंय तुम्हाला नव्हे. त्याला वाटलं मला कोणाला कोणाला बनवताय तुम्ही हे. काय सांगतो, तुमच्या पुण्याने वाचलो. तुम्ही पुण्यवान होता, रामका तमका. अरे तू मोठा झालास, तोंड मोठं केलं, गागणी गिळला, आम्हाला सगळं माहित आहे रे. भगवान म्हणले, काय सांगताय. भगवान परमात्म्याने गोपाळाला चकवण्याचा प्रयत्न केला, गोपाळाने त्याला चकवलं. बोला, भगवान परमात्मा गोपाळा फसवायला गेले, तोच फसला. तुम्हाला कसं कळालं. कसं कळालं म्हणजे, कसं कळालं म्हणजे काय. अरे बाहेर डोळे झाकले होते, आत दृष्टी उघडी होती ना. हे डोळे असे झाकले ना तर बोटाच्या फटीतून दिसतं तुम्ही कोण कोण नमक खाताय ते दिसतं आम्हाला. हे डोळे झाकले, होती दृष्टी आत उघडी आमची, आणि झाकले तर बाहेर. असं आहे, आम्ही घाबरलेलो नाही हे तुला कळलं नाही म्हणून डोळे झाकले. अरे बापरे, घाबरले नव्हते, देवाला कळून दिलं नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. एक लहान पोरगा पळत गेला तुकोबाराकडं, महाराज 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 महाराज. अरे काय झालं. आपला कन्हैया आहे ना, त्याने अग्नी गिळला. तुकोबाराय म्हणले, मग गिळला असेल म्हणजे तुम्हाला नवल वाटत. त्यात नवल काय, नवल नाही. अरे कशाचं नवल आलंय. तुकोबाराय म्हणते, तुका म्हणे तुम्ही कार्य करता नवल. भगवान परमात्म्याने अग्नी गिळला, यामध्ये नवल कोणतं आहे. अरे तो अन्न कुणाचं खातो, आमची खातो शिदोरी त्याचे आले पळ. हे वैष्णवांचं भाग्य आहे, देवा लक्षात ठेवा.
वैष्णवांच्या अन्नानं देव पुष्ट झालाय. आणि वैष्णवाचं अन्न म्हणजे अंतरीची घेतो गोडी पाहे जोडे भावाची. काय खातो? निळोबाऱ्या सांगतात, भावभक्तीच्या प्रीती जेवविला. गोडा बंग फार. भावभक्तीच्या प्रीती जेवला. काय खातो काय सगळा? भगवंताने काय दिलं त्यांनी भगवंतानं बरं. आता तृप्ती लागी एक दिसे शेवटी, भक्ती भावयाचे ओगरीन ताटी, तेनेची होईला हा क्षुदेची संतष्टी, निळा म्हणे ऐसे विचारिले पोटी. ओ भक्ती भावानच संतुष्ट होतो, कशाच नाही. असं आहे. बहुपुष्टी कांती यश कीर्ती प्रभा. या नामधारकाच्या गोष्ट्यानं माझी पुष्टी वाढते, मला यश मिळतं, माझ्या अंगावर सतेजपणा येतो. नित्यशोभा होय तेने. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील, संत भेटले तर आमचा दसरा दळ दिवाळी, असं संत म्हणतील. त्यात काय नवलाय देवा? भगवान परमात्मा सांगतात, ते संत सोय रे भेटती जे वेळी, ते माझी दिवाळी दसरा सण. बरं, म्हणून नामया ते जेविले सांगते, बहुत दिवस होते अर्थपोटी. माझा नामा म्हणजे नामधारक आहे हो. आणि नामधारकाच्या बाबतीत मी वर्णधर्म लावत नाही, तरी सुद्धा झाले ते सर्वता नवे पयान्यता. ठीक आहे, पुढती सांगा आता काय करणे. तुमचं म्हणणं मी मान्य करतो, मी काय केलं पाहिजे तेवढं सांगा. ब्राह्मणांनी देवांना प्रायश्चित्त सांगितलं. ऐका, कसं आहे, देवालाही प्रायश्चित्त सांगण्याचा अधिकार ब्राह्मणांना नक्कीच आहे, त्यात वाद नाही, नक्कीच वाद आहे. पण तो ब्राह्मण तितकाच आचार संपन्न पाहिजे, ही त्याच्यावर जबाबदारी आहे, लक्षात. देवालाही ते प्रायश्चित्त देऊ शकतात. भगवान परमात्मा त्यांच्याकडून प्रायश्चित्त घेतो प्रायश्चित्त, प्रश्नच वादच नाही. पण ते सुद्धा तितके आचरण संपन्न हवे आहेत. मी वाढवत नाही. जन्मेजयाच्या सर्पसत्रामध्ये जेव्हा तक्षक खाली येऊन पडू लागला, तेव्हा आस्तिक नावाचा मुनी, ज्याचं वय फक्त 5 वर्षाचं होतं, तो 5 वर्षाचा बालक जन्मेजयाच्या यज्ञशाळेमध्ये आला. तर आकाशातून पडणारा तक्षक, त्या तक्षकाला त्यांनी थांब, तिथंच तक्षक थांबला. तिथंच एवढ्या ब्राह्मणांनी मंत्राची आहुती दिली होती, त्या सगळ्या मंत्र आहुतीचं सामर्थ्य कमी पडलं एका 5 वर्षाच्या ब्राह्मणाच्या पोराच्या ह्याच्या पुढं. ही वाच्यासिद्धी आहे, हे वाचेचं तप आहे, लक्षात. बापरे, जन्मेचा पळत आला. काय भानगड आहे? तक्षक मध्येच राहिलाय आहे काय? ब्राह्मणाने सांगितलं, महाराज या मुलांना थांबवले. का? काय माहित. हात जोडले, बाळ माझ्या जीवनाची सगळी जिद्द आहे रे, यानं माझ्या बापाला चावला होता, लक्षात ठेव. आणि याच्यासाठी एवढा उद्योग केलेला आहे मी. नेमका तक्षक पडण्याची वेळ तू कसं काय थांबवला? मी तुझ्या पाया जोडतो, हात जोडतो, तू मागेल ती देतो, पण थांबवू नकोस. आस्तिक हुशार होता, तो म्हणला मी मागेल ती देणार का? हो, तू मागेल ती देतो, पण एवढं थांबवू नकोस. आस्तिकानं सांगितलं हा यज्ञ थांबव, संपला विषय, संपला. यज्ञ थांबव म्हणून सांगितलं. जन्मेजये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. शिवलीला ग्रंथातली ओवी, लहानपणी माझ्या पाठ होता ग्रंथ तो. सामर्थ्य सांगतोय मी, हे सामर्थ्य आहे आणि नक्कीच आहे. आम्ही ब्राह्मणांच्या विरुद्ध नाही, पण दांभिक असले तर त्यांच्या विरुद्ध नक्कीच आहे. प्रश्न दांभिक नाही पाहिजे, आचरण संपन्न पाहिजेत. त्यांच्या वाचेमध्ये ती ताकद आहे. जयाचे निगा बोले अग्निसंशय झाले आहे ना. मग कोण नाही म्हणते? कोण नाही म्हणते? जे वेदाची वज्रांगी कोण नाही म्हणते? जे तपोवतार सावयव कोण नाही म्हणते? जे अखंडवसी जे यागी, जे वज्राचे दयाच्या दिठीचे उत्संगी मंगळवाडे. असो, मला सांगायचं कारण असं आहे, भगवंतानी प्रायश्चित्त घ्यायला कबूल केलं. ब्राह्मणाने भगवंतांना सांगितलं,
तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागतं. बरं, ब्राह्मणांनी देवाला सांगितलं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. तव म्हणती द्विज परियसी गुणनिधी प्रतिपादिले वेदी जे जे धर्म ते ते आचरावे विहित कर्म क्रियाकर्म जे जे वर्णाश्रमे आले जाया. ज्याच्या वर्णाश्रमाला जे उचित कर्म आलेलं आहे ते करावं लागेल. लक्षात. मग कोणतं कर्म आहे? ब्राह्मणांनीच ब्राह्मणांचा धर्म सांगितलाय, मी सांगत नाही. पांडुरंगाला प्रायश्चित्त दिसणाऱ्या ब्राह्मणांनी ब्राह्मणांचा धर्म सांगितलाय आणि ते ब्राह्मणांचे 9 धर्म सांगितलेले आहेत. बरं, गीतेमध्ये सांगितलेले 9 धर्म वेगळे आहेत आणि हे 9 धर्म जरा वेगळे आहेत. गीतेमध्ये ब्राह्मणांचा सुरुवात सांगता का? शमो दमस्तपो शौचम क्षांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. तिथं ब्राह्मणाची 9 कर्म सांगितलेले आहेत, त्याचा विचार आता करत नाही. इतर आचार प्रथम ब्राह्मणांचा धर्म. प्रथम ब्राह्मणांचा आचार आहे धर्म. धर्म सोडून जायचं नाही, धर्मनिष्ठ राहायचं. आचार प्रथम ब्राह्मणांचा धर्म. पुढं शौच नित्यनेम सत्यवाणी. पहिला धर्म आचार ब्राह्मणांचा असा आहे, त्यांनी शौचाने राहायचं, पवित्र राहायचं, नित्यनेम केला पाहिजे आणि वाणी पवित्र पाहिजे. आचार प्रथम ब्राह्मणांचा धर्म शौच नित्यनेम सत्यवाणी वैश्वदेव नाही का. हां हां, तपशम दम भूतदयापूर्ण. त्यांनी तप केलं पाहिजे, त्यांच्याकडं शम पाहिजे, दम पाहिजे, अखंड भूतदया त्यांच्या अंतःकरणात पाहिजे, भूतदयापूर्ण अखंड अनुसंधान स्वस्वरूपी. स्वस्वरूपामध्ये अनुसंधान पाहिजे, त्याचा विचार केला. ब्राह्मच आस्तिक्यम ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम. काय? सटवीचे राती नविसंबीजे जे वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा आस्तिक्यम. ब्राह्मणाचं आस्तिक्य सांगितले ना, ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. तर शौच अखंड अनुस्वरूप. स्नान संध्या विधी, स्नान संध्या जप होम अध्ययन विधी. स्नान संध्या केली पाहिजे, जप केला पाहिजे, होम केला पाहिजे, अध्ययन विधी. देवतार्चन सिद्धी करुणी भावे. त्यांनी देवतार्चन म्हणजे देवपूजा केली पाहिजे. वैश्वदेव रोज पाहिजे, रोज. लक्षात ठेवा, ब्राह्मणांना वैश्वदेव करावा लागतो. वैश्वदेवासाठी अग्नीची उपासना करावी लागते. बरं, काय काय गोष्टी लक्षात ठेवा. कसं आहे, येत वडील जे करते आहे ना, ब्राह्मणांचा वैश्वदेव सामान्य लोकांनी पाहिला आणि सामान्य लोकांनी आपला वैश्वदेव कुठं केला आहे का? आमची माऊली चुलीजवळ भाकरी करत असताना पहिल्यांदा पीठ मळल्यानंतर बारका दामटा करत होती. करत होती का नव्हती? बारका दामटा तो तव्यात उलता पालता करत होती आणि तो दामटा चुलीमध्ये बाई टाकत होती. बरोबर आहे का? चुकतंय? चुकत असलं तर दुरुस्त करा. चुलीमध्ये टाकत होती. चुलीमध्ये दामटा टाकला की तांब्यातलं पाणी घेऊन त्या वस्तूवर जरा शेळपडत होती, हात जोडत होती आणि सांगत होती कृष्णार्पण. हा वैश्वदेव आहे, लक्षात ठेवा. आमच्या माता भगिनीचा हा वैश्वदेव आहे. हा वैश्वदेव गॅसच्या शेगड्या आल्यापासून बंद झाला आहे का नाही? गॅसच्या शेगडीने घोटाळा केलाय, लक्षात ठेवा. गॅसच्या शेगड्या आल्याने वैश्वदेव संपला. आता जर बाईनं दामटा जर गॅसच्या बर्नरवर टाकला तर बंदच होईल ना ते. माता भगिनी वर्ग दुसरी भाकरी कुणाला करत होता सांगता का मला? पहिली भाकरी अग्नीला करत होता, दुसरी कुणाला करत होता? सांगा सांगा, मोठ्याने सांगा. सांगा सर. दुसरी भाकरी गायला करत होत्या, लक्षात ठेवा. कुठे गेली गाय? वैश्वदेव गेला, गाय गेली आणि बाय आली सोनिया बा. धर्म बुडवायला गाय गेली आणि बाय आले. मोठी अडचणच आहे हो. चांगल्या कुटुंबातली माणसं मी बघितली, ते कुत्र्यावर लय प्रेम करतात. ज्याच्या घरात कुत्रा आहे त्याच्या घरात जेवायला परवानगी नाही. बोला बोला, कुत्रा निषिद्ध आहे ना, कुत्रा निषिद्ध आहे. दुसरी गोष्ट गुरुजी, कुत्रा कुठं पाहिजे? घराच्या
बरोबर आहे का नाही? कुठल्याही शेतकऱ्याकडे जा, शेतकऱ्याचा कुत्रा घराच्या आत येतो का? येतच नाही, येणारच नाही. लक्षात ठेवा. आला की पुकली. घराच्या कुत्र्याची जागा घराच्या बाहेर आहे. कारण बाईला माहीत आहे कुत्र्याच्या तोंडावर जे केस आहेत ना, कुत्रा आणि मांजर यांच्या तोंडावर जे केस आहेत ना, ते केस विषारी आहेत. लक्षात ठेवा. त्याच्यातला एक जरी केस तुमच्या ताटात पडला तरी विषबाधा होऊ शकते. मग ते विष झाल नसेल पण त्याची विषबाधा होऊ शकते. म्हणजे हे प्राणी 4 हात दूरच पाहिजेत. लक्षात ठेवा. मग शेतकऱ्याचं कुत्रं बाहेर आहे, लक्षात ठेवायचं, त्यात नाही. आणि सगळ्या श्रीमंत लोकांचं कुत्रं घरात आहे. घरात नाही, बेडरूममध्ये आहे. बेडरूममध्ये नाही, बेडवर आहे. बघितलं का जाऊन? नाही. त्याला झोपण्यासाठी क्वाटगादी आहे. लक्षात ठेवायचं. हे शहाणपणाचं लक्षण आहे काय? ही माणसं मूर्खपणा करतात आणि या सगळ्या मूर्खपणाला शहाणपणा नाव देतात. काय शास्त्रात कळलं? मोठे श्रीमंत लोक सकाळच्या प्रती ते गलेलं कुत्रं, त्याच्या गळ्यात साखळी आणि साखळी बांधून ते कुत्रं फिरवण्यासाठी येतात. त्यांना विचारलं, मॉर्निंग वॉकला आलाय का? नाही हो, याला फिरवायला आलोय. लका म्हणलं, तो तुझा नोकर आहे का? तू त्याचा नोकर? नेमकं काय सांगतील का? लक्षात. गायीवर प्रेम करा. माझी तुम्हाला विनंती आहे, गायीवर प्रेम करा. संपूर्ण गोवंशात बनते कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला ना, हे वारकऱ्यांच्यावर उपकार आहेत. लक्षात ठेवा. एक आपल्याला गोड वाटलं, या सरकारनं आपलं ऐकलं, सगळ्यांना आनंद वाटला. वारकऱ्यांनी उग्र, मी केले असं मला म्हणायचंच नाही, वारकऱ्यांनी उग्र आंदोलनं केली, त्याचा परिणाम झाला. पुढची आपली जबाबदारी वाढलेली आहे. आजच्या प्रमाणाचा आता वेळ जाईल, पण ते महत्त्वाचा विषय आला म्हणून सांगायला लागलो तुम्हाला मी. गायी पाळा. लक्षात ठेवा. माझी व्याख्या अशी आहे बुवा, ज्या शेतकऱ्याच्या घरात गाय नाही तो जातीवंत शेतकरी नाही, आणि ज्या कीर्तनकाराच्या घरात गाय नाही तो जातीवंत महाराज नाही. लक्षात ठेवा. आपण जर कीर्तनकार असो तर तुमच्या घरात गाय पाहिजेच. लक्षात ठेवा. बिना गायचं जेवायचंच नाही. गोग्रास दिल्याशिवाय जेवायचं नाही. मी ज्या ज्या ठिकाणी उतरतो त्या त्या ठिकाणी सकाळी पूजा केल्यानंतर त्या घरातली भाकरी घेऊन त्या घरातल्या गायला चारतो. त्या घरात नसेल तर शेजारच्या पुढच्या घरात चारतो. माझा नियम आहे. भागवत कथा सांगण्यासाठी मी जर 8 दिवस राहिलो तर ज्या शेतकऱ्याच्या घरी गाय आहे त्याच्याच घरात राहतो. मी त्यांना, कार्यकर्त्यांना अगोदर सांगतो, ज्याच्या घरात गाय आहे तिथं नेऊन मला ठेवा. तुम्ही पथ्य सांभाळा देवा. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या अवघ्या कीर्तनकारांनी एवढा जरी नियम केला, काय, ज्याच्या घरात गाय असेल तिथंच राहणार, दुसरीकडे राहणार नाही, तरी महाराष्ट्रातली 50% उल्लू जनता सुधारते. काळजी करा. लक्षात. तुम्ही एवढा जरी नेम केला, मी एवढा नेम केलाय, 5 वर्ष झालं, गायशिवाय दूध पित नाही. दूध महाराज गायचं असेल तर पितो. आत्ता पंचायत झाली, आता गायचं दूध कुठनं आणायचं? म्हणलं कुठनं आणा, त्याच्यात देऊ नका. मग गायचं दूध शोधण्यासाठी त्यांना गावात वणवण करावी लागते, आणि मग कुठं तर अर्धा पावशेर 1 पावशेर दूध मिळतं. अरे बापरे महाराज, गायचं दूध मिळणं लय कठीण आहे. मला याच्यानंतर तुम्ही गाय पाळा. जो हिंदू आहे त्याच्या घरात गाय पाहिजे. लक्षात. हिंदूच्या दारामध्ये गाय पाहिजेच. ज्याच्या दारात गाय नाही त्याला हिंदू बनून घेण्याचा अधिकार मुळीच नाही. लक्षात. हे बाकीचे लोक बाहेरचे आहेत ना, ते बोंबलू ते, त्यांचा विचार करू नका. त्यांना बोंबल बसण्यापेक्षा दुसरा उद्योगच नाही त्यांना, त्यांचा विचार तुम्ही करू नका. पण आपण जर हिंदुत्व जपत असो, आपण जर वारकरी पण जपत असो, तर आपल्या घरात गाय पाहिजे. मला चांगला म्हणजे माझा अनुभव असा आहे की मी 2003 साली मी गोशाळा काढली. तर मी गोशाळा काढल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 100च्या वर गोशाळा बुवा लोकांनी काढल्या. 100च्या वरच असतील. अनेक लोकांनी मला सांगितलं की आता आम्हाला गोशाळा काढायची आहे. आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. याची फार आवश्यकता आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, घरामध्ये गाईचं दूध पिण्यासाठी तुमच्या घरात पाहिजेच पाहिजे. लक्षात ठेवा. फक्त दूध गायचं आहे. बनारस विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय याला एका सभेमध्ये ब्राह्मणाने प्रश्न विचारला होता, तुम्ही सगळ्यात चांगलं दूध कुणाचं मानता? त्यांनी उत्तर दिलं होतं, मी सगळ्यात चांगलं दूध शेळीचं मानतो. गैरसमज झाला. शेळीचं अपेक्षा होती गाईचं, शेळीचं दूध मानता तुम्ही? हो, सगळ्यात उत्तम दूध शेळीचं. कुजबूज झाली.
मग तुम्ही जर उत्तम दूध शेळीचं मानता तर मग गायचं मानत नाही का? ते म्हणले तुम्ही दूध विचारलंय म्हणून मी शेळीचं सांगितलं. गायचं दूध दूध नाही, ते अमृत आहे. तुम्ही मला दुसरा प्रश्न विचारा, सगळ्यात अमृत उत्तम चांगलं कुठलं? मग मी तुम्हाला उत्तर देतो, गायचं म्हणून. बाबा महाभारतामध्ये धर्मराजाला यक्षाचा प्रश्न आहे, किमा अमृतम, अमृत कुठलं आहे? आणि त्याचं उत्तर आहे गोरसा अमृतम, गाईचं दूध हे अमृत आहे, लक्षात ठेवा. बस एवढाच नेम करा, जास्त नाही. मी गाईच्याशिवाय दूध पित नाही एवढा जरी नेम केला तरी सुद्धा महाराष्ट्रातली 90% जनता सुधारते बघा. त्यांच्या लक्षात येईल की बुवा गायशिवाय दूध पित नाहीत ना, आपण गाईचं दूध आणलं पाहिजे. तेवढ्यासाठी आपल्या घरामध्ये गाय पाहिजे आहे. तुमच्यापैकी काही लोकांना प्रश्न पडेल की महाराज गाय बांधावी कुठं? आमचं घर तर एवढं शहरात आहे, एवढंसं घर आमचं शहरात आहे, कुठं गाय बांधावी? कुठं बांधावी सांगतो तुम्हाला. कुठं गाय बांधावी? गाथा मंदिराच्या एका ट्रस्टीनी, नाव सांगत नाही खरं, म्हणजे त्यांनी तेवढे सांगायला मला परवानगी दिलेली नाही. आज आपल्या माझ्या तोंडात आलं. ते मला म्हणले तात्या एका गायचा वर्षाचा खर्च किती? 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणलं 10,000 रुपये. रोज 25,000, 25 नाही, रोज 25 त्यावेळेचा. महिन्याचा 750, वर्षाचा 900 रुपये, 9,000 रुपये, 10,000. त्यांनी दुसऱ्या दिवशी मला सांगितलं माझ्या घरी या, 1,00,000 रुपये तुम्हाला देतो. मी गाय पाळू शकत नाही, पण माझ्यासाठी माझी गाय तुम्ही तुमच्या आश्रमात पाळा. तुमच्या आश्रमात का तुम्ही हे करू शकता का नाही? हे तुम्ही करू शकता का नाही? आता अडचण काय सांगा? आता कायच अडचण नाही. आता गाथा मंदिरामध्ये आपल्या गाय झाल्यात. बरं, मी फार दिवसापूर्वी 10 वर्षापूर्वी बुवाना मीटिंगमध्ये मी बोललो होतो की आपण गाथा मंदिर करतोय तर तिथं 2 तर गाय पाहिजेत गाड्या, त्याशिवाय मला बरं वाटत. तिथं गाथा मंदिरावर गाय पाहिजे. पारमार्थिक कोणत्याही संस्थेच्या दारात गाय पाहिजेच पाहिजे, लक्षात ठेवा. प्राचीन ऋषीमुनींच्या सगळ्यांच्या दारात गाय होत्या, सगळ्यांच्या दारात. लक्षात काय शास्त्र आहे? कुठे गेले गाय? होत्या ना गाय. आनंदाची गोष्ट आहे. बुवानी गाथा मंदिरावर गोशाळा सुरू केली आणि सुंदर गोशाळा आहे आणि ती पांडुरंगाच्या नावानं आहे, श्रीधरा. नाव ते शिवान ते सावळी, नाव ते श्रीधरा. अशी गोड सुंदर. आता त्या मंदिराला किती शोभा आली. गेले की तिथं बाहेर पाठीमागच्या बाजूला गोकुळ दिसते. आता गोकुळ अशा गायी सुद्धा सुंदर आहेत, मुकुंद काकाने दिलेले आहेत. मी तुम्हाला सांगेन, गाय सांभाळू शकत नाही ना, मग पांडुरंग बुवा गाय सांभाळतात ना, त्यांना वर्षाच्या एका गायचा खर्च देऊन टाका, पाळली गाय. तुमच्या घरातच पाळली पाहिजे असं का थोडंच झालं का? नाहीतर मुलाच्या लग्नामध्ये फटाके उडवण्यासाठी 10,000 रुपये जातात. नुसता घोडा चांगला नाचणारा आणायचा म्हणलं तर त्याच्यासाठी 15,000 रुपये जातात. बँडची किंमत 50,000 रुपये आणि ते DJ धडाक धडाक करता येते. अरे राम राम राम. जाऊ द्या, मी कुठून लांब गेलोय? वैश्वदेव. वैश्वदेव, आमच्या स्त्रिया वैश्वदेव करत होत्या. दुसरा घास गाईसाठी काढत होत्या. दुसरी भाकरी गायची भाकरी बंद झाल्यात. आता गायची भाकरी नाही. आळंदी परिसरातल्या सगळ्या खेडेगावामध्ये पहिली भाकरी अग्नीची, दुसरी भाकरी गायची आणि तिसरी गाई वारकरी शिक्षण संस्थेची भाकरी असते. लक्षात. आम्हाला बाया सांगतात तात्या नाही मधुकरीचं मुलगा आलं तर ती भाकरी दिवसभर टोपल्यात शिल्लक असते. त्याच्यानंतर घरातल्या माणसांची केवढा आदर आहे. आले अतिथी आदरे याहून धर्म कोणता? वैश्वदेवाने अतिथी पूजन, नव्य ब्रह्मयज्ञ आवश्यक. हे सगळे विधी संपादायचे. संपादन नियोजन हे विधी पूर्ण करून मगच जेवायचं ब्राह्मणानं. आणि नंतर दुपारच्या काळामध्ये त्यावरी श्रवण पुराणांचे, ब्राह्मणांनी पुराणांचं श्रवण केलं पाहिजे. जमलं तर भगवान श्रीकृष्णाची दिनचर्या आहे. श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाची दिनचर्या दिल्या, ती दिनचर्या पहा. जमलं तर त्याच्यातली काही दिनचर्या आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. जमलं तर अहिल्याबाई होळकर यांची दिनचर्या वाचा. जमलं तर
अहिल्याबाई होळकर इंदोर संस्थानाचा एवढा मोठा व्याप सांभाळत असताना रोज दुपारी 2 तास पुराणांचं श्रवण करत होत्या, रोज न चुकता. राजाला ते पाहिजे लक्षात ठेवायचे. आत्ताचे राजे पेला विचारतात, व्हॉट्सॲपवर काय काय आलंय बघ. हे व्हॉट्सॲप वापरणाऱ्या माणसाच्या शेजारी बसणं म्हणजे जिवंत मूर्त्याच्या शेजारी बसलं. ते त्याच्या बाहेर नसतं, ते सारखं दाबत काय बघतं काय करतं आम्हाला माहीतच नाही. लक्षात मोठी आवड. त्याचा उपयोग नाही असा माझा दावा नाही, उपयोग तर भरपूर आहे, वादच नाही, पण तो तसा केला पाहिजे. त्यावरी श्रवण पुराणांचे बरा. तुम्ही तर सर्वज्ञ आहात, संपन्न आहात, चतुर आहात. देखावा विचार विशुद्धीचा सांडो नाही मान, अभिमान सांडा. व्हावे शुद्धमती, जोडावे ते कीर्ती वयलोकी. जावे चंद्रभागे, करावे मंत्रस्नान. चंद्रभागेला जा, मंत्रस्नान करा. द्यावे हेमदान सत्वशुद्धी. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सुवर्णदान देण्याची आवश्यकता आहे. भगवंताने हात जोडले. ऐकोनी पन्नास बोलते झाले वाचा. आज्ञा ते शिरसा सामयाची. तुमची आज्ञा शिरसावद्य आहे. परी काया वाचा मने मागेन ते द्यावे. माझ्या सांभाळावे नामयासी. भगवान परमात्म्याने ज्याला प्रायश्चित्त घेण्याची आवश्यकताच नाही हो, याला कोणी प्रायश्चित्त द्यावं? जो जगाला प्रायश्चित्त देतो ना, याला प्रायश्चित्त कोणी द्यावं? पुढं गोड संवाद आहे, मी सांगणार आहे उद्या. गोड संवाद आहे. राहीनं म्हणजे राधेनं, राहीनं रुक्मिणीला विचारलं, हे मदबाई सत्य सांगावा आणि कवने चक्रपाणी बोलविले. भगवान परमात्म्याला प्रायश्चित्त घ्यायला लावलं ब्राह्मणाने, काय भानगड आहे? याला कोण प्रायश्चित्त घ्यावं लागेल? ज्ञानोबांच्या चरित्रामध्ये भाग आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाला विचार, ज्ञानोबा आपण चाललोय कुठं पैठणला, कशासाठी? शुद्धीपत्रक. अरे कोणाचं? ज्ञानोबारे घाबरले. कोणाचं शुद्धीपत्र सांग? आत्म्याचं. आत्मा कधी अशुद्ध झालाय सांग? आत्मा अशुद्ध होतो का? मग देहाचं हे मड कधी शुद्ध झालं तेवढं सांग. माऊली काही बोललेच नाहीत. निवृत्ती म्हणे, ऐक ज्ञानेश्वरा, माझी परंपरा अशी आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त हे चैतन्य बोलत होतं. ज्ञानोबा म्हणले, आता गाडी तापल्या, आता बोलणं योग्य नाही. ज्ञानोबांनी हात जोडले आणि एवढं विचार, दादा आपण पृथ्वी तलावर का आलो? का आलो म्हणजे अजून राग तसाच होता. ह्या सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी. ज्ञानोबा म्हणले, दादा जगाचा उद्धार करायचा असेल तर जगात राहून केला पाहिजे का डोंगरात राहून केला पाहिजे? जगात राहून जर उद्धार करायचा असेल तर जगाचे कायदे पाळून केला पाहिजे का मोडून केला पाहिजे? निवृत्तीनाथाचा आवाज जरा खाली आला. ते म्हणले, कायदे पाळून केला पाहिजे. कायदे पाळून केला पाहिजे ना, पण तुम्हाला कायदा पाळला पाहिजे. असे ज्ञानोबरात लक्षात ठेवा. भगवान परमात्म्याला प्रायश्चित्त कोण घ्यायला? तो भगवान परमात्मा नित्य शुद्ध आहे, लक्षात ठेवा. त्याला कोणाचा स्पर्श झाला? असंगो हेयम पुरुष, तो असंग आहे. कोणाचा स्पर्श त्याला? निसंग तुम्हासी राहणे एकट. 2 गोष्टी आहेत. भगवान परमात्म्याने उद्यापन केलं नामदेवांचं महत्व वाढण्यासाठी, आणि भगवान परमात्म्याने प्रायश्चित्त घेतलं नामदेवरायचं महत्व वाटण्यासाठी. बाबा मला प्रायश्चित्त घ्यायची आवश्यकता नाही, पण माझ्या नाम्यासाठी मी प्रायश्चित्त घेणार. भगवान परमात्म्याने प्रायश्चित्त घेतलं, पण प्रायश्चित्त घेण्याच्या अगोदर ब्राह्मणाशी संवाद साधला. ब्राह्मण हो, तुम्ही मला प्रायश्चित्त घ्या म्हणून सांगताय, गंगेला जाऊन स्नान करा म्हणून सांगताय, पण स्नानाचे प्रकार तुम्हाला तर माहीत आहेत का? आज मी जर सांगितले असते ना तर सांगण्यामध्ये गडबड झाली असती, म्हणून तो भाग मी शिल्लक ठेवतोय. 5 प्रकारची स्नान फार गोड भगवंतानी स्वतः ब्राह्मणासाठी 5 प्रकारचं स्नान आहे. हे 5 प्रकारचं स्नान म्हणजे काय? भगवंतानी प्रायश्चित्त घेतलं. प्रायश्चित्त घेतल्यानंतर 3 संवाद महत्त्वाचे आहेत. एक राहीचा आणि रुक्मिणीचा. राहीनं रुक्मिणीला विचारलं, रुक्मिणीने उत्तर दिलं. दुसरा सत्यभामेचा नारदांचा.
सत्यभामेनं नारदानं विचारलं, नारदाने उत्तर दिलं. आणि तिसरा रुक्मिणी आणि पंढरनाथाचा. रुक्मिणीने पंढरनाथानं विचारलं, पांडुरंगाने रुक्मिणीचं उत्तर दिलं. हे तिन्ही संवाद फार महत्त्वाचे आहेत. भगवान परमात्म्याने जे चरणाचे 5 प्रकार सांगितले आहेत ते 5 प्रकार सुद्धा महत्त्वाचे आहेत. यथामती यथावकाश. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ठाल विठ्ठल. हो. नामदेव जनाबाई नामदेव जना, नामदेव जनाबाई नामदेव, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरनाथ माऊली ज्ञानेश्वर